मी मंजुषा बिराजदार. आधी माझा अनुभव मी तुम्हाला सांगितलाय, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. वेगळं असं सांगेन की हेल्थ इश्यू जे असतात आपले, जे बॉडीचं क्लिन्झिंग होत नाही म्हणून होतात, हे आपल्याला शास्त्रीजींनी सांगितलंय. तर त्याशी मी पूर्ण सहमत आहे, म्हणूनच मी आज इथे आहे. मागच्या 4 वर्षापासून या साधनेमध्ये मी आहे, माझ्या बहिणीमुळे. पण या आता बोलताना मला फक्त मागच्या वेळेस राहून गेलं होतं की लातूर कमिटीचे मला आभार मानायचे होते. कारण मागच्या वर्षी केलेलं शिबिर ते तर सक्सेसफुल झालंच होतं. त्याच्यापेक्षा यावर्षी अजून उत्साह आणि अजून सक्सेसफुल झालं, त्याबद्दल त्या पूर्ण आपल्या लातूर कमिटीची मेहनत आहे आणि त्यांचं डेडिकेशन आहे. तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूयात आपण. अशा उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्रुट्स, व्हेजिटेबल सगळे फ्रेश अवेलेबल करून देण्याचं काम त्या कमिटीने केलंय. आहार त्यांच्यामुळे आपल्याला लाभला आहे, याचंही त्यांचं कौतुक आहे यासाठी. दुसरी गोष्ट, हेल्थ इश्यू असं माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं होतं की मला फायब्रॉइड होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला मुंबईला जायला लागेल हिस्टोस्कोपी करण्यासाठी. पण माझा विश्वास साधनेवर होता. मी त्यांना सांगितलं की बघूयात. आणि त्याच्यानंतर मी माझा साधना जी आहे ती कन्सिस्टंट सुरू ठेवली. त्याच्यामध्ये मेडिटेशन, आहार हे ठेवलं. सुरुवातीला काही दिवस त्याच्यामध्ये खंड पडला होता, म्हणून कदाचित हेल्थ इश्यू माझा दिसून येत असेल. म्हणून मी कन्सिस्टन्सी ठेवली. जसं आपल्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. मग तुमच्या निश्चयामध्ये अखंडता नसेल तर त्या निश्चयाला उपयोग राहत नाही. म्हणून मी ते कन्सिस्टंट फॉलो केलं. 4 महिन्यांनी पुन्हा माझं स्कॅन झालं आणि त्यात माझे रिपोर्ट नॉर्मल आले. तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्ही काय केलंय नक्की, की तुमचे रिपोर्ट अगदी नॉर्मल आलेत, म्हणजे एकदम 0. आणि त्याच्यानंतर मग माझी प्रेग्नन्सी राहिली. तर ह्या साधनेमध्ये आरोग्य तर आहे, पण अध्यात्म जोडलेलं आहे. ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. प्रत्येक शिबिरामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस आहार शिकायला भेटेल, आरोग्य मंत्र मिळेल, पण त्याच्यामध्ये अध्यात्माची जोड कधीच राहणार नाही. इथे तुम्हाला आहार, आरोग्य, अध्यात्म अशा अनेक गोष्टीची सांगड घातली जाते. हे विशेष आहे, हे तुम्हीही जाणवलं असेल. त्यामुळे माझा लातूर कमिटीचे मी अजून पुन्हा एकदा विशेष आभार मानते आणि शास्त्रीजींना पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी त्यांचा बहुमोल वेळ आपल्यासाठी खर्च केला. गेली 7 दिवस ते कन्सिस्टंट आपल्या सोबत आहेत. त्यांचं नॉलेज आपण बरंच गेन केलंय, पण अजूनही आपल्याला उत्सुकता आहे की अजून परत ते आपल्या भेटीसाठी यावं, परत शिबिर व्हावं आणि परत आपल्याला लाभ घेता यावा. थँक्यू.